सोन्या घरीच बांधली असती पट्टी, इथं कशाला आलोय आपण? चंदू, तुला सध्याबद्दल माहिती इथंच मिळेल. जर खरंच त्या दिवशी ऍक्सिडेंट झाला असेल ना, तर सध्याला इथंच आणला असता. चल. लोकांचे पैसे घेतो काय? एमर्जन्सी पेशंट आले, पट्टी कर. गुड. का हो, इथं सध्या नावाचं पेशंट कोणत्या रूमला आहे? नाही, असं कोण पेशंट नाही इथं. असं कसं? 2 दिवसापूर्वी त्याचा ऍक्सिडेंट झाला, इथंच आणला असणार ना. गावात एकच हॉस्पिटल आहे. नाही, असं कोण पेशंट नाही आलं इथं. मग मला सांगा, 2 दिवसापूर्वी दुसरी कोणती ऍक्सिडेंटची केस आली होती का? हा, ते रवी जाधव म्हणून ती केस आली होती, पण ऑन स्पॉट गेला राव. थोडं आपल्याला काही माहिती नाही. खाली पट्टी. थँक्यू. पहिले ही बाहुली, नंतर तो साध्या, आता हे ऍक्सिडेंट. मी तुला पहिलेच सांगितलं होतं, ह्या बाहुलीच्या नादी लागू नको. कुठं शोधायचं साध्याला आणि कुठं शोधायचं ते बाहुली? सध्या नावाचं पेशंट कोणत्या रूमला आहे? असं कोण पेशंट नाही इथं. साधेच आहे ना, कोणाला काही घेणं देणं नाही. 2 दिवसापूर्वी दुसरी कोणती ऍक्सिडेंटची केस आली होती का? ते रवी जाधव म्हणून ती केस आली होती, ऑन स्पॉट गेला राव. तिचा नवरा ॲक्सिडेंटमध्ये मेलाय. तिला विम्याचे 1 कोटी रुपये मिळणार. 1 कोटी? डोकं फुटायची वेळ आली. चंदू, तुझ्या मामाचा फोन आला होता. त्यांनी तुझ्यासाठी एक पोरगी पाहिली. उद्या आपल्याला बघायला जायचं तिला. पण मामा पुण्याला जाताना काही बोलले नाही. त्यांनी एक जबाबदार माणसाला सांगितले. या सध्याच्या गडबडीत विसरलो. एक काम कर, तुझ्या चांगले कपडे घालून ये, आपण जाऊ पोरगी पाहायला. सोन्या, हे चंदू शेठ, आज काही खरं नाही हो. आज तुझं लग्न फिक्स करून टाकू. चंदू, तू बाहेरच थांब. मी आज जातो. सगळी तयारी झाली का नाही बघतो. तुला साहेब असा आवाज दिला तर तू आयटीत चालत आहेस, म्हणजे तुझा दरारा दिसेल. सोन्या, तुला माझी किती काळजी आहे रे. माझ्यासाठी एवढं करतोय, तूच आपला सच्चा यार आहे. चल, आलो जाऊ. हा बोला, कोण पाहिजे तुम्हाला? नमस्कार ताई, आम्ही बँकेतून आलो होतो. ते थोडी चौकशी करायची होती. तुमचे लोक कालच आले होते, त्यांना मी सगळं सांगितलं. ते म्हणाले सुद्धा की तुमचं काम होईल. तरी पुन्हा चौकशी का? हो माहिती आहे, पण इन्शुरन्सची रक्कम थोडी ना तिडकी नसून 1 कोटी रुपये. त्यामुळं हेडक्वार्टर मधून मोठे साहेब आलेत, ते चौकशी करणार आहेत. ठीक आहे, विचारा. साहेब, नमस्कार. साहेब, विचार, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील?
तुमचं नाव काय आहे? सुमन रवी जाधव. साहेब तुम्हाला स्वयंपाक येतो का? काय? म्हणजे स्वयंपाक बनवता येतो का? हो, पण त्याचं एक्झिबिशन अहो साहेब असेच प्रश्न विचारतात. मी याला किती चुकीचं समजलो, पर येतो देव माणूस निघला. माझी वट ठेवायला समोर मला ह्यो साहेब म्हणतोय. सोन्या, मला मुलगी पसंत आहे बर का? मम्मी डॅड येणार होते ना, काय आलं? मम्मा डॅड अरे बाळा, आता आपल्याकडे नाहीये, ते नाही येणार आता. विश्वासघात. मी याला देव माणूस समजत होतो, पण हा तर पक्का शैतान निघला. सोन्या, तू का केलंस असं? मला काय माहिती नाही, मला डॅडा पाहिजे ते मला खेळणे आणणार होते. लहान आहे तो, त्याला काही समजत नाही. तुम्हाला आणखी काय विचारायचं होतं? मला तुमच्या मिस्टरांचं डेथ सर्टिफिकेट बघायला भेटेल? हा, एक मिनिट. हे घे बाहुली, जा बाहेर जाऊन खेळ. चंदू साहेब चला आपल्याला अर्जंट जायचंय, फोन आलाय. अहो, काय काय नाही झालं. सोन्या, मी तुला माझा मित्र मानला होता, तू तर माझ्या भावनांचा खेळ केलास. मी तुझं काय वाईट केलं होतं? का वागलास तू माझ्याशी असा? अरे हीच ती बाई आहे जिचा नवरा ऍक्सिडेंट मध्ये मेला, आणि तिच्या घरात आपल्याला सहजासहजी घुसता नसतं आलं, म्हणून हे सगळं करावं लागलं. आणि तुला जर आधीच सांगितलं असतं ना तर तुझी फाटली असती, तू आला पण नसता. अरे मला सगळं जाणून घ्यायचं होतं. ते काही असो, सुमन माझ्या मनात भरली. असं वाटतं आमचं मागच्या जन्मीचं नातं आहे. अरे ती विधू जरी असली तरी मी तिला तिच्या मुलासोबत स्वीकारायला तयार आहे. सोन्या, काय झालं? तुम्ही एवढं घाईत का निघून गेले? कारण की हेड ऑफिस मधून साहेबांचा फोन आला होता. तुमच्या केसमध्ये एक मोठी क्वेरी निघाली. जोपर्यंत पुन्हा चौकशी होत नाही तोपर्यंत तुमची 1 कोटीची रक्कम फ्रीज करण्यात आली. सर फाईल इन्स्पेक्टर साहेबांकडे सबमिट करणार आहे. आणि तोपर्यंत अपघाताबद्दल तुम्हाला नवीन काय आठवलं तर माझ्या घरी या, इथेच आहे जवळ, आपलं मूर्तीच्या कारखान्यात. आणि साहेब पण आज तिथं मुक्कामी थांबणार आहे. येतो मी. जाधव साहेब, काय? सोन्या, हा तर सुमनचं नवरा आहे. तुम्ही मला असं डांबून ठेवू शकत नाही. मी काही केलेलं नाहीये. खरं सांगू जाधव साहेब, तुमचा प्लॅन चांगला होता, पण तुम्ही काही चुका केल्यात. माझ्याकडे पुरावेत. त्या दिवशी सध्या तुमच्या गाडीत बसला आणि तुमच्या मुलाचं हे खेळणं आम्हाला त्या ठिकाणी सापडलं जिथून सध्या गायब झालाय. आणि हे खेळणं गावात मिळणं कठीण आहे, हे फक्त शहरातच मिळू शकतं. आणि आमच्याकडं साक्षीदार आहे ज्यांनी सध्याला तुमच्या गाडीत बसताना बघितले, तेही रक्ताळलेल्या अवस्थेत. आणि सगळ्यात मोठा पुरावा हा आहे की तुम्ही जिवंत आहात. म्हणजे तुमच्यावर फ्रॉडची केसही पडेल आणि सध्याच्या खुनाचीही केस पडेल. खरं काय ते सांगून द्या, निदान तुमची शिक्षा तरी कमी होईल.
अहो मुलाबाळांचा तरी विचार करा. नाही, मी खून केलेला नाहीये. त्या दिवशी आम्ही गावी येत होतो आणि अचानक एक माणूस गाडीच्या समोर आला. तो आधीच रक्ताने माखलेला होता, कारण त्याला आधीच एक गाडी उडून गेलेली होती. तो साध्या होता. आम्ही त्याला गाडीत घालून हॉस्पिटलला घेऊन गेलो. पण तिथेच त्याचा मृत्यू झाला. आमच्यावर आधीच खूप कर्ज झालेलं होतं, त्यात ही मर्डर केस. माझी सुमन खूप घाबरली होती आणि हे सगळं त्या तिथल्या वॉर्ड बॉयने ऐकलं होतं. त्याचा यात काय फायदा होता माहित नाही, पण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मात्र त्याने मला मदत केली. पण त्याच वॉर्ड बॉयने मला फसवलं. त्याने मला विचारलं, तुमचं लाईफ इन्शुरन्स आहे का? आणि मी हो म्हणालो. मला पैशांची गरज होती. मग त्याने माझं डेथ सर्टिफिकेट बनवलं. त्या रात्री तुम्ही माझ्यावर हल्ला का केला? तुमचं हे ब्रेसलेट मला तिथं सापडलं. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं हे बघण्यासाठी मी फक्त आलो होतो. पण अचानक परिस्थिती बिघडली आणि कुणीतरी माझ्यावर हल्ला केला. आणि त्या झटापटीत हे रुद्राक्ष माझ्या हाताला लागलं. पण माझ्यावर हल्ला केल्यामुळे मी माझा जीव मुठीत धरून तिथून पळालो. आणि समोर मला तुम्ही दिसले. मला वाटलं तुम्हीच माझ्यावर हल्ला केला, म्हणून मी उलट तुमच्यावर हल्ला केला. तो वॉर्ड बॉय कोण होता आणि त्यांनी सध्याच्या बॉडीचं काय केलं? त्या बॉडीचं पुढे काय झालं खरंच माहित नाही, कारण आमचं लक्ष फक्त पैशांवरती होतं. पण आज तुम्ही माझ्या घरी आलात. मला वाटलं यातून माझ्या कुटुंबाला पण धोका आहे आणि म्हणून मी इथे आलो होतो. तुम्ही ती गाडी बघितली होती का जिने सध्याला उडवलं? जास्त काही आठवत नाही, पण त्या दिवशी जेव्हा आम्ही गावात शिरलो ना, तेव्हा आमच्या बाजूने एक व्हाईट कलरची ऑल्टो जोरात निघून गेली. साहेब, खरंच मी त्याचा खून नाही केला हो. मला फक्त पैसे पाहिजे होते. रवी जाधव साहेब, 1 कोटी रुपयाचा महाल बांधायला निघाला होता तुम्ही. 10 रुपयाच्या बाहुलीने तुमचा सगळा खेळ उधळवला. चला दादा साहेब, चला आता तुमच्या सासरवाडीत घेऊन जातो तुम्हाला. चला उठा. अरे चंदे, काय झालं? सोन्या, मेरा पहिला प्यार अधुरा रह गया सोन्या. काय खरंय सोन्या? रात्रभर मला झोप नाही लागली रे. मला एक नाही समजलं, तू त्या दुबईवाल्याला कस काय पकडलं? संध्या, शेरलॉक होम्सचा एक नियम आहे. एकदा का अशक्य गोष्टींना तुम्ही बाजूला केलं की जे उरतं ते कितीही अविश्वसनीय असलं तरी तेच सत्य असतं. हा सगळा खेळ पहिल्या दिवसापासून आपल्या डोळ्यासमोर होता. आपण फक्त ठिपके जोडत गेलो. ठिपके? कसले ठिपके? आठव, जेव्हा छकुली आपल्याला पहिल्यांदा त्या ऍक्सिडेंटच्या ठिकाणी घेऊन गेली होती तेव्हा काय सापडलं होतं आपल्याला? रक्ताने माखलेली चप्पल. आणि एवढंच नाही, तिथल्या हवेत मला एक उग्र महागड्या परफ्यूमचा वास आला होता. त्या क्षणी मला जाणवलं की आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवणे. ही फक्त बाहुलीची चोरी नाही, त्या ठिकाणी काहीतरी मोठं घडलंय. मग त्या जागी छकुलीने त्या साध्याला बघितलं होतं आणि त्या विसरभोळ्या दत्तूनी पण. याचा अर्थ साफ होता की ती चप्पल साध्याचीच होती आणि त्याच्याबरोबर काहीतरी घडलं होतं. हा, म्हणूनच तुम्हाला पोलीस स्टेशन घेऊन गेला सकाळी कंप्लेंट द्यायला.
आणि हे ते गुन्हेगाराला कळालं म्हणून त्यांनी मला रात्री संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीत त्याचं ब्रेसलेट तिथं पडलं. चकव्याला साध्या सापडलं नाही कारण तो या जगातच नव्हता. पण चकव्याने आपल्याला एक महत्वाची माहिती दिली होती, NRIच्या त्या अपघाताची आणि त्याच्या बायकोला मिळणाऱ्या त्या इन्शुरन्सच्या 1 कोटी रुपयाची. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा ॲक्सिडेंटच्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस आपल्याला हे खेळणं सापडलं आणि हे खेळणं गावात भेटूच शकत नाही. हे नक्कीच शहरातून आलं होतं आणि जेव्हा आपण सुमनच्या घरी गेलो होतो तेव्हा ह्या खेळण्याचा रिकामा बॉक्स मी तिथं बघितला. हा बरोबर आहे, म्हणून तू मला ह्या खेळण्याची बहाण्याने पोरगी पाहायला घेऊन गेलता. त्याआधी आपण हॉस्पिटलला गेलो होतो, तिथं खरा ट्विस्ट होता. आणि ज्या वेळेस तिथं चौकशी केली त्यावेळेस कळलं की त्या रात्री फक्त एकच ॲक्सिडेंट झाला होता आणि तो म्हणजे रवी जाधवचा. सध्या नावाचा कोणताही माणूस तिथं आणलाच गेला नव्हता. मग माझं डोकं पूर्ण सुन्न झालं आणि आपण परत शून्यावर आलो. पण माझ्या डोक्यात एकच गोष्ट खटकत होती की ती इन्शुरन्सची 1 कोटीची मोठी रक्कम. आणि तिथून माझा संशय पक्का झाला आणि आपण सुमनचं घर गाठलं. त्या घरात पाऊल ठेवताच मला एकामागे एक पुरावे भेटत गेले. हवेतील तोच महागड्या परफ्यूमचा वास जो मला पहिल्या दिवशी रानात आला होता, ज्याची बॉटल मी तिथे बघितली. आणि दुसरा पुरावा, तिथल्या भिंतीवरच्या फोटोमध्ये रवी जाधवच्या हातामध्ये तेच ब्रेसलेट होतं जे आपल्याला रानात सापडलं. आणि तिसरा पुरावा सगळ्यात महत्वाचा, त्याची बायको सुमन. नवऱ्याच्या मृत्यूनंतर 2 दिवस झाले तरी तिच्या पायातली जोडवी आणि गळ्यातलं मंगळसूत्र तिने काढलं नव्हतं. ते साडीच्या पदराखाली लपवलं होतं. एखादी स्त्री एवढ्या मोठ्या दुःखात असताना दागिने लपवत नाही. याचा अर्थ काय? नक्कीच तिचा नवरा जिवंत असणार आणि ती फक्त 1 कोटी रुपयासाठी नाटक करत होती. हे सगळं ठीक आहे रे सोन्या, पण ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्याच दिवशी साध्या गायब झाले. हे कसं काय जोडलं तू? या बाहुलीने त्याचा गेम केला चंदू. तिचा मुलगा जेव्हा रडत होता तेव्हा त्याच्या आईने त्याला हीच बाहुली खेळायला दिली होती. अरे पण सोन्या, बाजारात अशा हजारो बाहुली मिळतात, ती कोणती बाहुली असू शकते? असू शकते, पण कोणतीही शहरातली बाई आपल्या मुलाला एखाद्या मुलीची बाहुली का देईन खेळायला? कारण सध्याला गाडी टाकत असताना रवी जाधवच्या मुलाने छकुलीची बाहुली उचलली आणि त्याच नादात त्या शहरातून आलेल्या मुलाच्या हातातलं ते स्पिनर तिथे खाली पडलं, जो आपल्याला मिळाला. आणि वर्तुळ पूर्ण झालं होतं चंदू. मी त्याच्या बायकोला खोटं सांगितलं की तुमची विम्याची रक्कम फ्रीज झाली आहे आणि त्याची फाईल पोलिसांकडे जाणार आहे. आणि त्याच्यामुळेच तो इथं फाईल घ्यायला आला आणि थेट आपल्या जाळ्यात अडकला. इतकं सोपं होतं. ते पप्पा, मला माझी बावली शोधून दे ना प्लीज. स्वरा बाळा, हात पुढं कर. खुश ना बाई आता? थँक्यू सोन्या दादा, तू जगात काय पण शोधू शकतो. चल आता वाजव घंटा. सोन्या, काय बघतोय रे वरती? छंद्या, माझं आता ठरलंय, मी शेरलॉक होणार. डिटेक्टिव्ह. सोन्या शेरलॉक. चंदू, मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या साध्याचा ऍक्सिडेंट नेमकं कुणी केला आणि त्याच्या बॉडीचं नेमकं काय झालं? आणि त्या रात्री रवी जाधववर हल्ला कुणी केला? झालं ना आता एवढं, आता तुझं अजून तेच का? काय खरंय?